नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कम्प्युटर पॉईंट जळगाव. भाग 1 आणि भाग 2 संपल्यानंतर भाग 3 कडे आपण जात आहोत. ज्या भाग 3 मध्ये आपल्याला LLC कडनं मिळालेले जे काही हार्ड डिस्कमध्ये कंटेंट्स आहेत ते आपल्याला लोड करायचे आहे. पण ते लोड करण्या अगोदर आपल्याला ते कॉपी करून घ्यावे लागतील आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क आपण जर LLC लोकेशनला जर दिली तर त्याच्यामध्ये ते संपूर्ण ह्या नवीन वर्षाचे क्लिक कोर्सेससाठी आणि MSCITचे नवीन ह्या टॉपिकसाठीचे कंटेंट्स आपल्याला तिथून मिळतील. ते कॉपी करून आणल्यानंतर जर आपण आपल्या कॉम्प्युटरवर जर आपल्याला ते टाकायचे असतील, अर्थात सर्व्हरवर, तर ते कसे टाकले जातात आणि ते सर्व्हर आपण कसा तयार ठेवायचा आहे 2017 ह्या वर्षासाठी, त्याच्याबद्दलचं हे व्हिडिओ मार्गदर्शन भाग 3. तर चला बघूया. मी क्लिक करतो आणि आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. ती म्हणजे असं आहे की सर्वप्रथम आपण गुगलला जा, कारण जे काही कंटेंट्स आहे आणि आपल्याला काही फाईल्स आलेल्या आहेत तर तिथे प्रोसिजर दिलेली आहे की आपण ते कंटेंट्स राईट क्लिक करून कसे झिपचे अनझिप करणार. तर त्या ठिकाणी 7 असं आलेलं आपल्याला दिसेल. तर आपण जनरल WinRAR किंवा इतर अनझिप किंवा झिपचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते न वापरता गुगलला जा सर्वप्रथम आणि 7zip नावाचा फ्री प्रोग्राम आहे तो डाउनलोड करा. तर मी गुगलला गेलो, अत्यंत महत्त्वाचं आहे तरच ते होईल, कारण नॉर्मल जर तुम्ही अनझिप केलं ना तर ते होत नाही, कारण त्याच्यातला पार्ट 1च फक्त अनझिप होईल, MSCIT पार्ट 1, पण पार्ट 2 अनझिप होत नाही, एरर दाखवतात. तर त्यासाठी तुम्हाला 7zip नावाचा प्रोग्राम आहे तो डाउनलोड करून घ्यावा लागेल. पहिलं मी सर्च केला गुगलला आणि तो डाउनलोड करतोय. डाउनलोड झालेला आहे आणि तो डाउनलोड होत असताना इथे 2 आहेत, एक 32 बीटचा आणि 64 बीटचा. मशीन आपल्या कशा पद्धतीने 64 बीट आहे 2003 सर्व्हर का 32 बीट आहे त्या पद्धतीने आपण ते डाउनलोड करून घ्यावे अशी आपणास नम्र विनंती. आणि ते झाल्यानंतर मात्र मग आपल्याला हे असे प्रकार दिसतील बघा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही MSCIT पार्ट 1 वर इथे तुम्हाला कल्पना असेल की तुम्हाला दिलेलं फोल्डर 2017चं आहे, त्याला जर क्लिक करत गेले तर MSCIT नावाचं फोल्डर येईल आणि त्या फोल्डरमध्ये MSCIT पार्ट 1 हे असं लिहून येतं, पार्ट 1 आणि 7 असं पुढे. पण आता जर तुम्ही राईट क्लिक केलं हा प्रोग्राम टाकल्यामुळे, हा 7zipचा प्रोग्राम टाकल्यामुळे आता जर तुम्ही राईट क्लिक केलं तर तुम्हाला हे दिसेल. पूर्वी हा ऑप्शन दिसायचा नाही, डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट असायची. मग कोणी एक्स्ट्रॅक्ट हिअरवर क्लिक करायचं, कोणी एक्स्ट्रॅक्ट फाईलवर क्लिक करायचं, तर 7zip हे असं दिसायचंच नाही. तर हे 7zip आता दिसायला लागलं कारण आपण प्रोग्राम डाउनलोड केला आहे. राईट क्लिक करून इथे एक्स्ट्रॅक्ट टू MSCIT पार्ट 1 करायचा. ज्या वेळेला आपण हे एक्स्ट्रॅक्ट करू ना, म्हणजे अनझिप करू ना, त्यावेळेला इरा फोल्डरमध्ये कृपया अनझिप करू नका. D ड्राईव्हला, E ड्राईव्हला कुठेही अनझिप करा, इव्हन C ड्राईव्हला केलं तरी चालेल, मात्र इरा फोल्डरमध्ये ते करू नका. क्लिक केलं मी आणि क्लिक केल्यानंतर बघा ही प्रोसिजर चालू झाली. याला भरपूर वेळ लागतो. हा पहिला पार्ट आहे. पहिल्या पार्टला तर मी म्हणेल 2-2.5 तास लागत असतील, मी लागलेले आहेत. आपण इथे स्क्रीनवर बघूया, कारण हा 51 GBचा आहे बघा. AM म्हणजे हा 51,000 GB म्हणजे 51,353 मेगाबाईट्स आहे. म्हणजे याचं GB मध्ये रूपांतर केलं तर 51 GB एवढा मोठा कंटेंट्स आहे. त्याचं प्रोसेस आणि कम्प्रेस साईज, स्पीड हे सगळं दाखवत होतो आणि इथे ग्रोथ बार दाखवेल तो. मी क्लिक करतोय, माझ्याकडे 2-3 स्टेपचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी. हे बघा दुसरी स्टेप आली, 1 तास होऊन गेलेला होता त्यावेळेला. बघा बघा आता 3 तास होऊन गेलेले आहे मित्र. हो, म्हणजे माझ्या मशिनीवर 3 तास लागले, अर्थात रॅमवर अवलंबून आहे. 4 GB रॅम आहे माझ्याकडे. जर आपली 8 GB रॅम असेल तर कमी वेळ लागेल आणि प्रोसेसरचा स्पीड जर जास्त असेल तर कमी वेळ लागेल अजून. तर मला 3:45 एवढा टाईम झाला आणि हा 00 रिमेनिंग टाईम सांगितलेला आहे. याच्यामध्ये शेवटच्या ज्या फाईल्स आहेत ना, तिथे मला असा अनुभव आला, इथे 00 रिमेनिंग टाईम सांगितलेला असून देखील ते भरपूर वेळ चालतं. म्हणजे साधारणतः अर्धा-पाऊण तास चालतं, कारण त्या HTMLच्या फाईल आहेत
आणि त्या फाईल एक 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 फाईलला भरपूर वेळ लागतो. त्यावेळेला तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. इथे 51,353 आहे ना, तर इथे बरोबर 51,353 आलेल्या असल्यानंतरच इथे जरी ग्रोथ बार येऊन गेलेला असेल तरी इथे 51,353 येत नाही. मी का खोलावर सांगतो, कारण माझ्याकडनं सुद्धा एक वेळा म्हणजे ठीक आहे, ते पॉजची सोय आहे, पण कॅन्सल जर झालं तर एवढा वेळ आपला पुन्हा वाया जाणार आहे. म्हणून तेवढा संयम ठेवा आणि हे कन्फर्म करा, असं मला आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं. त्यानंतर आपण दुसरा घेणार पार्ट 2. याला पण राईट क्लिक करणार. 7 झिप येतो इथे, एक्स्ट्रॅक्ट MSCIT पार्ट 2/. तर इथे क्लिक केल्यानंतर मग हा दुसरी फाईल जी आपण LLC कडनं आपल्या हार्ड डिस्कमध्ये कॉपी करून आपल्या सर्व्हरवरती त्या ठिकाणी कॉपी केलेली आहे आणि ती राईट क्लिक करून आपण हे प्रोजेक्ट या ठिकाणी करतो. हे बघा इथे 4892 MB आहे, म्हणजे ही कमी आहे त्या मानाने. याला कमी वेळ लागेल. मग आपण क्लिक करणार आणि ही प्रोसिजर चालू झालेली आहे. माझे स्क्रीनशॉट आहे. हे बघा इथे प्रोसेस झालेली आहे 2996 MB आणि इथे 4800 आहे. वेळ लागतोय तरी इथे 2 मिनटं आहे मित्र. इथे तास नाही, 2 मिनटं 13 सेकंद झालेले आहे. आणि अशा पद्धतीने मी स्क्रीनशॉट पुढचा सर्वात शेवटचा घेतला नाही. तर आपल्याला ह्या ठिकाणी 2 पार्ट आलेले दिसतील. MSCITचे 2 फोल्डर. एक फोल्डर इथे पार्ट 2 नावाचा फोल्डर, याच्याच खाली एक पार्ट 1 नावाचा फोल्डर किंवा MSCIT पार्ट 1 नावाचं फोल्डर आपल्याला इथे दिसायला हवं. इथे दिसलेलं आहे. मी काही कारणास्तव ते दुसरीकडे पेस्ट करून ठेवलेलं आहे याच्या दरम्यान कट करून, कारण मेमरी कमी पडत होती त्या हार्ड डिस्कची. तर इथे MSCIT पार्ट या अनझिप फाईल आहेत ना, याच्या खालीच तुम्हाला ते 2 फोल्डर दिसतील आणि मग त्या फोल्डरचं आपल्याला काय करायचं आहे हे पुढच्या सेशनमध्ये मी आपल्याला सांगेल. तर मित्र, आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल. OS सर्व्हर एक्सप्लोरर सुद्धा आपण त्यांनी दिलेलं आहे की सिक्युअर ब्राउझर आता आपल्याला नवीन तयार केलेला आहे किंवा नवीन आहे. तर तो तुम्ही पहिल्यांदा राईट क्लिक करून तोही एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट करत असताना आपल्याला हे असं काही मेसेज येईल आणि तो पूर्ण एक्झिक्यूट झालेला दिसेल. बघा, इरा एक्सप्लोरर नावाचा सिक्युअर ब्राउझर आपला आता फायरफॉक्समध्ये किंवा गुगलमध्ये किंवा इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरमध्ये आपण आपले कंटेंट्स किंवा क्लायंटवर किंवा सर्व्हरवर ओपन करू शकणार नाही किंवा करता येणार नाही, ते होणार पण नाही. आता आपला स्वतंत्र इराचा सिक्युअर ब्राउझर दिलेला आहे. तो कसा येणार किंवा तो कसा नेमका एक्झिक्यूट करायचा त्याच्या विषयी हे थोडंसं मार्गदर्शन इथे चालू आहे. तर हा भाग 3 होता. आपण भाग 4 मध्ये कंटेंट जे आपल्याला दिलेले आहेत ते कसे कुठे जाऊन नेमके आणि कसे लोड करायचे याच्याबद्दलचा आपल्याला व्हिडिओ सांगितला जाईल किंवा याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाईल. तर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असेल तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, धन्यवाद. नाईस टू मीट यू.